नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लर्न विथ अभिजित या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर चला मग आज आपण पाहत आहोत दुसरा 10वीचा 10th SSCचा तो म्हणजे दुसरा धडा म्हणजे पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स सायन्स पार्ट फर्स्टचा पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स या धड्याचा आपण पार्ट 3 पाहणार आहोत. मागच्या वेळेस आपण पार्ट 1 आणि पार्ट 2 पाहून घेतला आहे. जर तुम्ही पाहिला नसेल तर पाहू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पार्ट 3 पाहत आहोत. तर चला मग सुरुवात करूया. मागच्या वेळी आपण डोब्रायनस्टाईड न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्स, परत मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबल आणि त्यानंतर आता मेरिट्स ऑफ मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबल पाहणार आहोत. तर चला मग सुरुवात करूया. याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट पण करा, म्हणजे पुढच्या वेळेस अजून सुधारणा करण्यात येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, जे समजलं नसेल त्यावेळी नक्कीच कमेंट करा, म्हणजे पुढच्या वेळी सांगण्यात येईल. आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता आपण पाहत आहोत मेरिट्स ऑफ मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबल. सायन्स इज प्रोग्रेसिव्ह. सायन्स आता प्रोग्रेस करतं आहे व पुढच्या वाटचाली निघाले. भवितव्य खूप मोठं आहे, म्हणून सायन्स इज प्रोग्रेसिव्ह. There is a freedom in science to revise the old inference by using more advanced means and methods of doing experiments. म्हणजे इथं या ठिकाणी काय रिवाईज करायचं आहे? ओल्ड इन्फरन्स. ओल्ड इन्फरन्स म्हणजे आधी घडलेल्या गोष्टी. बाय युझिंग मोर ॲडव्हान्स्ड मीन्स. मोर ॲडव्हान्स्ड मीन्स म्हणजे आता प्रगत ज्या वस्तू आहेत त्याच्याशी तुलना करून. देअर इज अ फ्रीडम, स्वातंत्र्य आहे सायन्सला, की जुन्या ह्याच्यात त्यासनी असं म्हणायचं आहे की जुन्या ज्या गोष्टी सायन्समध्ये चुकीच्या ठरल्या त्या ॲडव्हान्स्ड मेथड म्हणजे नवीन ज्याचं संशोधन झालं आहे, नवीन ज्या वस्तू आहेत आत्ता ॲडव्हान्स आधुनिक वस्तू, त्यांच्यापासून त्या मेथड यूज करून काय करायचं तर ज्या मेथड्स आहेत त्यानं एक्सपेरिमेंट्स करायचे आणि तीच जी चुकलेली मेथड होती ती दुरुस्त करायची असं. म्हणून सायन्स इज प्रोग्रेसिव्ह. देअर इज अ फ्रीडम इन सायन्स टू रिवाइज द ओल्ड इन्फरन्स बाय युझिंग मोर ॲडव्हान्स्ड मीन्स अँड मेथड ऑफ डुईंग एक्सपेरिमेंट्स. म्हणजे एक्सपेरिमेंट करून, डुईंग म्हणजे करून, एक्सपेरिमेंट करून. दीज कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सायन्स आर क्लिअरली सीन इन द मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबल. ही जी वैशिष्ट्ये आहे ती सायन्सची ती कशात दिसून येतात तर मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबल. मेरिट्स म्हणजे मेंडेलिव्हनं काही चांगल्या गोष्टी केलेल्या आहेत म्हणजे मेरिट्स म्हणजे त्याच्या चांगल्या गोष्टी किंवा त्याच्यातून झालेला फायदा, त्यानं कोणती गोष्ट चांगली केली, मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबलमध्ये कोणती गोष्ट चांगली आहे असं. आता आपण पुढचा पॅराग्राफ पाहूया. व्हाईल अप्लाइंग द लॉ दॅट द प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर अ पिरियॉडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. आता हा जो लॉ आहे इथं दिलेला की द प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर अ पिरियॉडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक मासेस, हा मेंडेलिव्हचा लॉ आहे. त्यामुळे इथं दिलं आहे व्हाईल अप्लाइंग, जेव्हा आपण अप्लाय करतो कुठल्या लॉचं, द लॉ दॅट द प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर अ पिरियॉडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. म्हणजे प्रॉपर्टीज ज्या आहेत एलिमेंटच्या त्या पिरियॉडिक फंक्शन कशाचं कार्य करतात, त्या ॲटॉमिक मासेसच्या रिलेटेड कार्य करतात टू ऑल द नोन एलिमेंट्स. Information available till then was not final but it could change. Mendeleev arranged the elements with a thought. मेंडेलिव्हनं एलिमेंट्स अरेंज केली विथ अ थॉट. कोणत्या विचाराने? दॅट द इन्फॉर्मेशन अवेलेबल टिल देन वॉज नॉट फायनल बट इट कुड चेंज. म्हणजे त्यानं असं एलिमेंट्स अरेंज केले की परत जर समजा आपल्याला इन्फॉर्मेशन अवेलेबल झाली तर ती फायनल नसत्या, कोणती पण इन्फॉर्मेशन ते चेंज होऊ शकते असं याद दिलं. म्हणजे इन्फॉर्मेशन अवेलेबल टिल देन वॉज नॉट फायनल, ती काही फायनल नसत्या, ती चेंज होत असत्या. अशा पद्धतीनं त्यानं ती मांडणी केली. का मांडणी केली पिरियॉडिक टेबलची तशी? म्हणजे आता नवीन एलिमेंट ज्याचा शोध लागल त्यात ते बसता यावं, ती फायनल नसत्यात, ती सारखी चेंज होत्यात. त्यामुळे त्यानं तशी मांडणी केली, गॅप ठेवले मध्ये. आता पुढं आहे आपण ती कशी त्यानं मांडणी केली ती. ॲज अ रिझल्ट ऑफ दिस मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबल डेमॉन्स्ट्रेटेड द फॉलोइंग मेरिट्स. म्हणजे ही जी त्याची गुण होती चांगली की त्याने कुठलं सुद्धा फायनल नाही ठेवलं, ती चेंज झालं तर त्याच्यासाठी काय वेगळं करता येईल याचा विचार केला. त्यामुळं ह्याच्या ज्या रिझल्ट आला, रिझल्ट म्हणजे ह्याच्यानंतर काय घडलं, ह्याचा रिझल्ट काय मिळाला आपल्याला, रिझल्ट काय मिळाला आपण म्हणतो तसाच. मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबल डेमॉन्स्ट्रेटेड द फॉलोइंग मेरिट्स. त्यांचे फॉलोइंग मेरिट्स तयार झाले. आता कोणते मेरिट्स आहेत ते आता आपण पाहूया.
atomic masses of some elements. atomic masses of some elements were revised. म्हणजे ॲटॉमिक मासेस काही इलेमेंटचे होते ते डबल रिव्हिजन, आपण रिव्हिजन म्हणतो तसं त्यांची रिवाईज केलं. सो ॲज टू गिव्ह देम प्रॉपर प्लेस. सो ॲज म्हणजे इतके रिवाईज केले त्याने की त्यासनी प्रॉपर प्लेस मिळालं. विथ देअर प्रॉपर्टी म्हणजे त्यांच्या प्रॉपर्टीजनुसार त्यांच्या पिरियडिक टेबलमध्ये त्याला एक प्रॉपर प्लेस मिळावं ह्यासाठी त्यानं रिवाईज केलं. तर त्याला काय मिळालं, फॉर एक्झाम्पल त्यानं मग आता आपल्याला इथं एक एक्झाम्पल दिलं आहे, त्यानं तसं केलं. मग कोणत्या गोष्टीवर केलं त्याचं एक्झाम्पल काय, एखादं उदाहरण. तर फॉर एक्झाम्पल द प्रिव्हियसली डिटरमाइंड ॲटॉमिक मास ऑफ बेरिलियम. बेरिलियमचं आपण प्रिव्हियसली जी डिटरमाइन केलेलं ॲटॉमिक मास आहे ती म्हणजे 14.0909 म्हणजेच 14.09 वॉज चेंज्ड टू द करेक्ट व्हॅल्यू 9.4. म्हणजे आधी बेरिलियमचं मास होतं, ॲटॉमिक मास होतं 14.09. आता ती चेंज कुठलं झालं 9.4 म्हणजेच 14.09 चेंज्ड टू द करेक्ट व्हॅल्यू 9.4. म्हणजे असं मास चेंज केलं. म्हणजे त्यानं असं कुठली तर गोष्ट फायनल ठेवली नाही, जशी बदलल तशी बदलली. म्हणजे त्यानं त्यासाठी पण उपाय केला होता त्याच्या पिरियडिक टेबलमध्ये. अँड बेरिलियम वॉज प्लेस्ड बिफोर बोरॉन. आणि मग त्यानं काय केलं, बोरॉनच्या आधी बेरिलियमला शिफ्ट केलं. म्हणजे असं म्हणजे त्याने जागा फिक्स करून नव्हत्या ठेवल्या की ह्याला हीच जागा त्याला तीच जागा. जशी त्याची प्रॉपर्टी चेंज होईल, जशी त्याची मोर इन्फॉर्मेशन मिळेल तशी त्याचं बदल करत गेला. ही त्याचं पहिलं मेरिट होतं. आता दुसरं मेरिट आपण पाहूया. मेंडेलिव्ह केप्ट. आपण शिकवताना आपल्या चॅनेलवर लर्न विथ अभिजित एक गोष्ट महत्त्वाची असते की सर्वांना समजलं पाहिजे. मग ते किती का वेळ आपला व्हिडिओ बनेना, मग भले 5 मिनटं बनव, 10 मिनटं बनव, 15 मिनटं, 20 मिनटं, तर मी छोटे छोटे व्हिडिओ अपलोड करतो आहे. पण मुलांना समजलं पाहिजे व्यवस्थित. त्यासनी असं घोकमपट्टी करून अभ्यास करण्यापेक्षा समजून अभ्यास करणं ह्यात खूप मोठा आनंद आहे. त्यामुळं अजून जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लर्न विथ अभिजित मेंडेलिव्ह केप्ट व्हॅकंट प्लेसेस इन द पिरियडिक टेबल. मेंडेलिव्हनं काय रिक्त जागा ठेवल्या होत्या त्याच्या पिरियडिक टेबलमध्ये फॉर एलिमेंट्स. कशासाठी, एलिमेंटसाठी. नॉट डिस्कवर्ड टिल देन, जोपर्यंत डिस्कवर्ड होत नाही ते. म्हणजे हीच त्याची मेरिट आहेत, हीच त्याची चांगली गुण आहेत मेंडेलिव्हचे. काय त्यानं केलं तर मेंडेलिव्हनं रिकाम्या जागा ठेवल्या. कशासाठी तर अजून काय एलिमेंट डिस्कवर्ड व्हायचे आहेत त्यासाठी त्यानं रिकाम्या जागा ठेवल्या. 3 of these unknown elements were given the names Ica boron, Ica aluminum and Ica silicon from the known neighbors and their atomic masses were indicated as 44, 68 and 72. त्यानं काय केलं तर अशी काही नावं दिले इलेमेंटना जी अननोन होते. फक्त त्याला माहीत होतं की हे 3 इलेमेंट डिस्कवर्ड होणार आहेत, पण त्यामुळे त्यानं त्याच्या प्रॉपर्टीज त्याला फक्त माहीत नव्हत्या. म्हणजे प्रॉपर्टीज होत्या माहीत पण त्याचं डिस्कवर्ड शोध लागला नव्हता. तरी पण त्यानं त्याला नाव काय दिलं म्हणजे त्याला आपलं एक संकल्पना मांडली ती म्हणजे 3 एलिमेंट शोध लागणे. आपण कसं आपण ज्योतिष म्हणतो की तो काहीतरी पुढचं सांगतो, तसं त्यानं सांगितलं की इका बोरॉन, इका ॲल्युमिनियम अँड इका सिलिकॉन फ्रॉम द नोन नेबर्स. नोन नेबर्स म्हणजे जवळची जे शेजारी आपण म्हणतो नेबर्स म्हणजे जवळचे जे शेजारचे जे इलेमेंट्स होते त्यांच्यापासून त्याला आता बोरॉन, ॲल्युमिनियम आणि सिलिकॉन ह्याच्यापासून त्याला इका बोरॉन, इका ॲल्युमिनियम अँड इका सिलिकॉन असं त्यांना नाव दिलं. आणि जेव्हा ते ॲटॉमिक मासेसवर इंडिकेटेड आहेत आणि त्याचे ॲटॉमिक मासेस पण इंडिकेट केले. इका बोरॉनचा ॲटॉमिक मास 44, इका ॲल्युमिनियमचा 68 आणि इका सिलिकॉनचा पण 72. म्हणजे अशा त्याने प्रॉपर्टीज पण त्याच्या तिथं ही केल्या, इंडिकेट केल्या. नॉट ओनली दिस बट देअर प्रॉपर्टीज वर ऑल्सो प्रेडिक्टेड. म्हणजे त्याने एवढंच नाही तर त्याच्या प्रॉपर्टी पण प्रेडिक्ट केल्या. पडली अँड नेम्ड ॲज स्कॅन्डियम. स्कॅन्डियम म्हणजे ह्याला इका बोरॉनला स्कॅन्डियम पडलं, गॅलियमला इका ॲल्युमिनियम, इका ॲल्युमिनियमला गॅलियम पडलं आणि जर्मेनियम ही कशाचं नाव आहे तर इका सिलिकॉनचं. असे द प्रॉपर्टीज ऑफ दीज इलिमेंट्स. द प्रॉपर्टीज ऑफ दीज इलिमेंट्स मॅच्ड. आता आपण इथं आहे बघा, तुम्ही लक्ष ठेवा इथं. द प्रॉपर्टीज ऑफ दीज इलिमेंट्स मॅच्ड वेल विथ दोज
प्रेडिक्टेड बाय मेंडेलिव. द प्रॉपर्टीज ऑफ दीज इलिमेंट्स, ह्या इलिमेंटच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या मॅच्ड वेल, म्हणजे चांगले मॅच झाले, एकदम परफेक्ट मॅच्ड वेल विथ दोज प्रेडिक्टेड बाय मेंडेलिव. विथ दोज कशाशी, तर मेंडेलिवनं ज्या प्रेडिक्ट केल्या होत्या त्या. सी टेबल 2.4 ड्यू टू दिस सक्सेस. सी टेबल 2.4 म्हणजे त्यांनी इथं सांगितलं आहे, हा जो टेबल आपल्याला इथं दिला आहे, हा टेबल आपल्याला इथं 2.4 दिला आहे, ही त्यांनी आपलं आकलनासाठी आपण पुढे बघणार आहोत. तर त्यानंतर काय दिलं आहे, ड्यू टू दिस सक्सेस ऑल वर कन्व्हाइन्स काय केलं, कन्व्हिन्स त्यांना की अबाउट द इम्पॉर्टन्स ऑफ मेंडेलिव्हज पिरियडिक टेबल. त्याचा जो इम्पॉर्टन्स आहे, त्याची जी माहिती आहे, किती महत्त्व आहे मेंडेलिव्हज पिरियडिक टेबलचं, ती कन्व्हिन्स केलं सर्वांनी. ऑल वर सक्सेस, ऑल वर सगळीकडे यशच पसरलं मेंडेलिव्हज पिरियडिक टेबलचं. अँड दिस मेथड ऑफ क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स वॉज ॲक्सेप्टेड इमिजिएटली. म्हणजे ही एलिमेंटची मेथड अंमलात आणली. आता त्याचे काही डिमेरिट्स पण आहेत, ते परत पाहणार आहोत, पण तरी पण सुद्धा ह्या मेरिटनुसार ही मेथड अंमलात आणली. आता आपण हा चार्ट बघूया. ती पण इमिजिएटली, लवकरात लवकर अंमलात आणली. कशामुळं, कन्व्हिन्स केलं सर्वांनी, त्यामुळं. आता एक चार्ट दिला आहे, प्रॉपर्टी इका ॲल्युमिनियमची गॅलियम, म्हणजे त्याने ह्या प्रॉपर्टी ज्या हे केल्या होत्या त्या इथं दिल्या आहेत. म्हणजे असं मग त्या सेमच जुळत आहेत. आता बघा इथं ॲटॉमिक मास, इका ॲल्युमिनियम आणि गॅलियम एकच. इका ॲल्युमिनियम ही त्याने आधी नाव दिलं होतं, मेंडेलिव्हनं प्रेडिक्ट केलं होतं, परत त्याचं नाव गॅलियम झालं. त्यामुळं ॲटॉमिक मास काय प्रेडिक्ट केलं होतं, 68. त्यानंतर शोध लागल्यावर किती निघालं, तर 69.7. इथं बघा, इथं 68 इथं 68 होतं आणि इथं 69.7, म्हणजे 1.7चा फक्त डिफरन्स आहे. नाहीतर ही ॲक्च्युअली ही काय होतं आहे, ॲप्रॉक्झिमेटली इक्वल येतं आहे. ॲप्रॉक्झिमेटली म्हणजे जवळपास सेम असं. तर म्हणजे प्रेडिक्शन त्याची सेम होते, म्हणजे चुकली नव्हती एवढी. आता डेन्सिटी 5.9 आणि इथं 5.94, म्हणजे 0.04चा फरक पडला आहे. 0.04 एवढा छोटा फरक पडला आहे. म्हणजे त्यांना आधी प्रेडिक्ट केलेला आहे. मेल्टिंग पॉईंट्स ह्याचं लो सांगितलं होतं, असं काही सांगितलं नव्हती फिक्स व्हॅल्यू, पण लो सांगितलं होतं आणि ती लोच निघाली, ती म्हणजे 30.2. परत फॉर्म्युला ऑफ क्लोराईडचा फॉर्म्युला ECl3 असं सांगितला होता, TgACl3. इसिल का म्हटलं, ई म्हणजे ई म्हणजे इका ॲल्युमिनियम आणि Cl म्हणजे क्लोरीन आणि Ga म्हणजे गॅलियम. आत्ता नवीन नाव दिलं ती गॅलियम, म्हणजे तीच, फक्त तीच सेम सांगितलेलं तिने. E2O3 म्हणजे गॅलियम O3 असं सांगितलं. नेचर ऑफ ऑक्साईड, ॲम्फोटिक ऑक्साईड आणि ॲम्फोटेरिक ऑक्साईड, म्हणजे ॲम्फोटेरिक ऑक्साईड ॲम्फोटेरिक ऑक्साईड दोन्ही पण सेम असं. म्हणजे त्याने खूप असं व्यवस्थित प्रेडिक्ट केलं होतं, ॲप्रॉक्झिमेटली इक्वल प्रेडिक्ट केलं होतं. त्याची ह्या खरं तर दाद दिली पाहिजे एवढ्या गोष्टीत. तर आता आपण पुढचा भाग पाहूया. आता एवढा आपला भाग चालू आहे. आता तिसरं मेरिट काय, दुसरं मेरिट पण झालं. आता आपण तिसरं मेरिट पाहूया. देअर वॉज नो प्लेस ओरिजिनल पिरियडिक टेबलमध्ये ही नव्हतं, म्हणजे जागा शिल्लक नव्हती. मला वाटतं त्यावेळी नोबल गॅसचा शोधच लागला नसेल, असं झालं असेल. देअर वॉज नो प्लेस रिझर्व फॉर नोबल गॅसेस इन मेंडेलिव्हज ओरिजिनल पिरियडिक टेबल. हावेवर वेन नोबल गॅसेस सच ॲज हेलियम, निऑन अँड अर्गॉन वर डिस्कवर्ड टुवर्ड्स द एंड ऑफ द 19th century. हां, बरोबर आहे, इथं मी म्हटलं तसंच बरोबर आहे, कारण की नोबल गॅसचा शोधच लागला नव्हता. हावेवर वेन नोबल गॅसेस सच ॲज हेलियम, नोबल गॅसेस सच ॲज हेलियम आहे, निऑन आहे, अर्गॉन आहे, यांचा शोध लागला नव्हता. नोबल गॅसेस मीन्स ग्रुप 18 एलिमेंट्स डिस्कवर्ड टुवर्ड्स द एंड ऑफ द 19th century. 19th centuryच्या एंडला, 1900 शतकाच्या शेवटीला शोध लागला. तेव्हा मग मेंडेलिव्हनं काय केलं, मेंडेलिव्ह क्रिएटेड द झिरो ग्रुप विदाउट डिस्टर्बिंग द ओरिजिनल पिरियडिक टेबल. मेंडेलिव्हनं एक झिरो ग्रुप काढला, कशाशी डिस्टर्ब न करता, ओरिजिनल पिरियडिक टेबलला डिस्टर्ब न करता. इन विच द नोबल गॅसेस वर फिटेड व्हेरी वेल, त्याच्यात की नोबल गॅसेस वर फिटेड व्हेरी वेल, म्हणजे एकदम व्यवस्थितपणे, कशाला न धक्का लावता झिरो ग्रुप काढला आणि कशाला काही सुद्धा डिस्टर्ब न होता एकदम फिट झाले, एकदम म्हणजे नोबल गॅसेस व्यवस्थित एकदम फिट झाले. अशा तऱ्हेने ह्याचे मेरिट्स दिले होते. आता आपण डिमेरिट्स पाहूया. डिमेरिट्स काय दिलेले होते,
डिमेरिट्स ऑफ मेंडेलिव्स पिरियोडिक टेबल पाहूया. पहिला डिमेरिट काय आहे, द होल नंबर ॲटॉमिक मास ऑफ द एलिमेंट कोबाल्ट अँड निकेल इज द सेम. आता असा प्रश्न झालेला, ॲटॉमिक मास आणि ॲटॉमिक मास कोबाल्ट आणि निकेलचं सेमच होतं, मग त्यासनी कसं प्लेस करायचं, म्हणजे ती मेंडेलिव्हने शोध लावला तेव्हा. देअरफॉर देअर वॉज नो एम्बिगिटी रिगार्डिंग दिअर सिक्वेन्स इन मेंडेलिव्स. काय ते ती एक डिमेरिट्स होतं मेंडेलिव्हचं. आता दुसरं डिमेरिट्स काय, आयसोटोप्स वर डिस्कवर्ड लॉंग टाइम आफ्टर मेंडेलिव्ह पुट फॉर द पिरियोडिक टेबल ॲज आयसोटोप्स हॅव द सेम केमिकल प्रॉपर्टीज बट डिफरंट ॲटॉमिक मासेस. आयसोटोप्स मेंडेलिव्हनं जेव्हा पिरियोडिक टेबल ही केला अस्तित्वात, म्हणजे अंमलात आणला मेंडेलिव्हचा पिरियोडिक टेबल, त्याच्यानंतर आयसोटोप्स ही झाले, डिस्कवर्ड झाले. मग ॲज आयसोटोप्स हॅव द सेम केमिकल प्रॉपर्टीज, आयसोटोपला सेम केमिकल प्रॉपर्टी सेम आहेत, पण त्याचे ॲटॉमिक मासेस डिफरंट आहेत. मग त्यामुळं एक चॅलेंज होतं, अ चॅलेंज वॉज पोज्ड इन प्लेसिंग देम, म्हणजे त्याला प्लेस करण्यासाठी एक चॅलेंज होतं इन मेंडेलिव्हज पिरियोडिक टेबल. मेंडेलिव्हज पिरियोडिकमध्ये प्लेस करायला त्याला एक चॅलेंज होतं. आता तिसरा पाहूया. When elements are arranged in an increasing order of atomic masses, the rise in atomic mass does not appear to be uniform. It was not possible, therefore, to predict how many elements could be discovered between two heavy elements. आता त्यांना काय म्हणायचं आहे की इलेमेंट जेव्हा ॲटॉमिक मासच्या इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये जेव्हा लावले, तर द राईज इन ॲटॉमिक मास डज नॉट अपिअर टू बी युनिफॉर्म. आता त्यावेळी काही सगळ्याच इलेमेंटचा शोध लागला नव्हता, त्यामुळं ॲटॉमिक मास समजा 2 इलेमेंट असले, ते युनिफॉर्म ह्याने जर लावले तरी ते युनिफॉर्म नसणार, कारण की मध्ये अजून किती इलेमेंट डिस्कवर्ड व्हायचे ते माहीत नसणार. त्यामुळं इथे जे दिलं आहे, इज नॉट ॲपिअर टू बी युनिफॉर्म, इज नॉट ॲपिअर टू बी युनिफॉर्म. इट वॉज नॉट पॉसिबल, ही पॉसिबल नाही की आपल्याला त्याचा योग्य क्रम लावणं. इट वॉज नॉट पॉसिबल देअरफॉर टू प्रेडिक्ट हाऊ मेनी एलिमेंट्स, काय प्रेडिक्ट करणं पॉसिबल नाही, तर हाऊ मेनी एलिमेंट्स कुड बी डिस्कवर्ड बिटवीन 2 हेवी एलिमेंट्स. समजा 2 अतिशय वजनाचे एलिमेंट असले तर त्यांच्यामधले आपल्याला काढता येणार नाही की किती एलिमेंट बसू शकतात. पोझिशन ऑफ हायड्रोजन. आता हायड्रोजनची पोझिशन कुठं असणार, त्यासाठी हायड्रोजन शोज सिमिलॅरिटी विथ हॅलोजन्स ग्रुप 7. ग्रुप 7 म्हणजे तिथं ग्रुप 7 दिलं आहे. हायड्रोजन शोज सिमिलॅरिटी विथ हॅलोजन्स ग्रुप 7. फॉर एक्झाम्पल, द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ हायड्रोजन इज H2. खरं म्हणजे इथं ग्रुप 17 दॅट इज ग्रुप 18 नाही तर 17 पाहिजे होतं. फॉर एक्झाम्पल, द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ हायड्रोजन H2, मॉलिक्युलर फॉर्म्युला H2 आहे, वाईल द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ फ्लोरीन अँड क्लोरीन आर F2 आणि Cl2. म्हणजे फ्लोरीनचा आणि क्लोरीनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला हा F2 आणि Cl2 आहे, आणि ह्याचा हायड्रोजनचा पण H2 आहे. मग फ्लोरीन ही 17 ग्रुपमध्ये, ग्रुप 17 इज कॉल्ड द हॅलोजन्स. इथं 7 झालं, इथं चुकलं, इथं 17 पाहिजे आहे. मग इथं आलं पाहिजे की ग्रुप 17 कंटेन्स हॅलोजन्स आणि H2. हायड्रोजन इज H2 while the molecular formula of fluorine and chlorine are F2 and Cl2 respectively. In the same way, there is a similarity in the chemical properties of hydrogen and alkali metals group 1. म्हणजे अशाच एका मार्गावर असं पण झालेलं की हायड्रोजन अल्कली मेटल्सची पण सिमिलरिटी दाखवत आहेत. हॅलोजनची तर दाखवत आहेत, पण अल्कली मेटल्सची पण दाखवत आहेत. मग त्याला आता कुठं प्लेस करायचं हायड्रोजनला, असा एक प्रश्न निर्माण झाला. देर इज अ सिमिलरिटी इन द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ द कंपाऊंड्स ऑफ हायड्रोजन अल्कली मेटल्स, सोडियम, पोटॅशियम एक्सेट्रा, फॉर्म्ड विथ क्लोरीन अँड ऑक्सिजन ऑन कन्सिडरिंग द ॲबोव प्रॉपर्टीज. म्हणजे आता इथं आपल्याला झालं की ह्याच्याशी पण अल्कली मेटल्स पण सिमिलरिटी दाखवता येईल मेटल्स ऑर इन द ग्रुप ऑफ हॅलोजन्स. म्हणजे त्याला अजून हा प्रश्न मिटला नाही की तो ग्रुप 1मध्ये अल्कली मेटल्स बरोबर बसवायचा, ग्रुप 1 म्हणजे अल्कली मेटल्स, किंवा ग्रुप 17मध्ये हॅलोजन्स बरोबर बसवायचा. हा कायमचा प्रश्न निर्माण झाला, तो अजून काही मिटला नाही. हीच एक मेंडेलिव्हचं डिमेरिट होतो. तर अशा तऱ्हेने आपला पार्ट 3 पण कंप्लीट झालेला आहे. धन्यवाद.
तुम्ही जर आमचा व्हिडिओ एकदम अतिशय चांगल्या पद्धतीने बघितला असेल, तुम्हाला आवडला असेल तर धन्यवाद. आमच्या चॅनलला अजून जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल करू शकता. धन्यवाद. पुढच्या पार्टमध्ये आपण लगेच भेटणार आहोत. धन्यवाद.